क्या बोलती पब्लिक। तेव्हा तू म्हणशील मी हिंदुस्थानी भाऊ आणि आता कुठं जाऊ. आनंद अंबानीची बाजू घेत आणि कोल्हापूरकरांना शिव्या देत काल हिंदुस्थानी भाऊने एक व्हिडिओ बनवला. त्यात त्याचं असं म्हणणं आहे की माधुरी हत्तीन ही वंतारामध्ये अतिशय आनंदित आहे. नेमकी त्याला म्हणायचं तरी काय. त्याचं असं म्हणणं आहे की कोल्हापूरकरांची जनता तेथील राजकीय नेत्यांच्या मागे जाऊन ती भरकडत चाललेली आहे. ते माधुरीच्या नावाने एक राजकारण करताय. त्याला कदाचित माहिती नसेल की माधुरी हत्तीन ही नान्नी गावची तसेच कोल्हापूरकरांची एक आस्था आहे. तिथले लोक माधुरीला महादेवी ही उपाधी दिलेली आहे. त्या लोकांनी म्हणजे महादेवीला एका प्रकारे देवीचा दर्जा दिलेला आहे. तो पुढे म्हणताना बरंच काय म्हणून गेला. माझं एक छोटस त्याला एक सांगणं आहे की भाऊ तू नको त्या भानगडीत पडू नको. ही जनता, ही महाराष्ट्राची जनता एक भावनिक साथ घालते. त्यांच्या आत त्यांच्या मनामध्ये खूप भावना असतात. त्यांची भावना कधी दुखवली ना ती जनता काही थांबवत नाही. आणि तू बोलताना काय बोलला भाऊ, माझे काही जाणकार कोल्हापूरमध्ये आहे. तिथले लोक म्हणले की माधुरीला भाडे तत्वावर द्यायचे. अरे मुंबईच्या बाहेर तुला महाराष्ट्र माहिती नाही. तुला असं वाटतं मुंबई म्हणजेच महाराष्ट्र. जे काय होतं ते फक्त मुंबईच. मुंबई म्हणजेच अखंड महाराष्ट्र. अरे तसं काहीच नाही. थोडं बाहेर निघ. अरे हिंदुस्थानी भावा, तू कधीपासून लोकांना ज्ञान पाजायला शिकला. अरे तुझे जुने कंटेंट काय, त्यात तू लोकांना शिव्या देतो, त्यावर तू प्रसिद्धी मिळवतो. अशी तर तुझी इमेज करून ठेवली तू स्वतःनेच. आणि एका रात्रीत भाऊ तुझ्याकडे पुरावे येतातच कसे, आणि त्या पुराव्यासोबत माल तरी किती आलेला आहे तुला. हो, त्याच मालाची मलाही खाऊन तू जे काय माजल्यासारखं बोलतोय ना ते साऱ्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे. तू महाराष्ट्र आणि कोल्हापूरकरांच्या भावनेशी तू खेळू शकत नाही. तुझ्या बोलण्याला कोणीच भी घालणार नाही. आणि हो हिंदुस्थानी भाऊ, ज्या कंटेंटचा वापर करून तू प्रसिद्धी मिळवली आहेस ना त्याच कंटेंटच्या आधारे लोक तुला अजून प्रसिद्ध करणार आहे. एकदा तू इंस्टाग्राम अकाउंटची कॉमेंट बॉक्स ऑन तर करून बघ. तेव्हा तुला कळल महाराष्ट्राची जनता, संपूर्ण भारताची जनता तुझ्यावर किती प्रेम करते. तेव्हा तू म्हणशील मी हिंदुस्थानी भाऊ आणि आता कुठं जाऊ.